हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आली आहे। शिंदे, फडणवीस, अजित पवार 3 स्टंप उडवणार, संजय राऊतांचा हल्लाबोल। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट, आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर। आता फक्त दाऊदलाच क्लीन चिट देणं बाकी आहे। वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले, पक्षात घेण्यासाठी भाजपनं खोटे खटले दाखल केल्याचं मान्य करावं, संजय राऊतांचा निशाणा। भाजप वॉशिंग मशीनमध्ये कमळछाप पावडर, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल। रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांची टीका। वायकरांना क्लीन चिट मिळाल्याचं नवल नाही, नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचं सरकार, नाना पटोलेंची टीका। आजपासून जरांगे पाटलांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात, 13 जुलैपर्यंत राज्यात मराठा जनजागृती रॅली। शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं, रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार, जरांगेंचा आरोप। हैदराबाद गॅझेटची तपासणी करण्यासाठी शिंदे समिती 8 जुलैला हैदराबादला जाणार, हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासाठी प्राथमिक बैठक, महाविकास आघाडीचा जाहीरनामा येत्या काही दिवसात जाहीर होईल, महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पवारांचं वक्तव्य। मुंबईत मवियाची मोठी सभा होणार, विधान परिषदेसाठी आमच्याकडे पुरेशी मतं, घोडे बाजाराची गरज नाही, आम्ही 3ही जागा जिंकणार, थोरातांकडून विश्वास व्यक्त। एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, नाना पटोलेही इच्छुक, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची अतिरिक्त मतं देण्याच्या बदल्यात एमसीएचं अध्यक्षपद घेण्यासाठी पटोलेंच्या हालचाली। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिले, क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती, विजय वडेट्टीवारांची टीका। महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले, अर्जासोबत 20,000चा पक्षनिधीही जमा करावा लागणार, 10 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार। नवाब मलिक महायुतीत नको, संघवर्तुळातील नेत्यांची भूमिका, मलिकांबाबत जनतेचा रोष, अजित पवारांनी लक्ष द्यावं, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडेंचं वक्तव्य। अतुल सावे, हरिभाऊ बागडेंकडून ठाकरे गटात जाणाऱ्या भाजपच्या राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न, राजू शिंदे शिरसाटांविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता। बारसूजवळच्या वाडी खुर्द गावातील 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित, रिफायनरी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या हालचाली सुरू असताना राज्य सरकार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। तेलंगणात बीआरएसच्या 6 आमदारांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश, येत्या काळात अनेक बीआरएस नेते काँग्रेसकडे जाण्याची चिन्ह। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे सहभागी होणार, शिंदे वाखरी ते पंढरपूर चालणार। पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा, दिंडीत आतापर्यंत 1,90,000 वारकऱ्यांवर उपचार। ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं दर्शन 7 जुलै ते 11 जुलैपर्यंत बंद राहणार, पुरातत्व विभाग मुख्य मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करणार। मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित, अमरनाथ गुफेकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद, 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा। जुलैमध्येही मुंबईत जोरदार पावसाची हजेरी नाहीच, गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये 15% पाणीसाठ्याची घट। मुंबईतील काही भागात जोरदार पावसाची हजेरी, मंत्रालय, मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस, पुढील 2 ते 3 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट, पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट। इराणच्या राजकारणात मोठे फेरबदल, सुधारणावादी नेते मसूद पेजेशकियान राष्ट्रपतीपदी, तर इराण अमेरिकेतील संघर्ष निवळण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।